सुनाती हूँ। कुछ और ना आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है। कुछ और ना आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है। भारत की रहने वाली हूँ, भारत की बात सुनाती हूँ. आदरणीय मंच, गुरुजन वर्ग, न्यायमूर्ती रानडे यांची लेखणी हातात घेतलेले परीक्षकगण आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सर्वप्रथम थोर हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करते आणि संयुक्त कुटुंब पद्धती काळाची गरज आहे किंवा नाही या विषयाच्या अनुकूल बाजूने म्हणजेच संयुक्त कुटुंब पद्धती काळाची गरज आहे या बाजूने मी माझे मत मांडते. मित्रांनो, दशलक्ष प्रणाली आणि शून्य संख्या याचा वापर भारताने संपूर्ण जगाला दिलेली मोठी देणगी आहे. पण त्याचबरोबर इतर काही संस्कृत्याप्रमाणे भारतीय संस्कृती अतिप्राचीन संस्कृती म्हणून मान्यता पावली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की संयुक्त कुटुंब पद्धती हा भारतीय संस्कृतीचा पाया असून संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे आपली भारतीय संस्कृती जगात लक्षवेधी ठरली आहे. Those who can forget history cannot make history. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडूच शकत नाही. या उक्तीप्रमाणे संयुक्त कुटुंब हा आपला इतिहास आहे असून आपल्याला विसरताच येऊ शकत नाही. मित्रांनो, संयुक्त कुटुंब पद्धती काळाची व्याख्या करायची झाली तर ज्या कुटुंबात आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, नातू, पंतू असे 2 किंवा अधिक पिढ्यांचे सदस्य एकत्र राहतात आणि एकाच चुलीवर शिजवलेले अन्न खातात त्या कुटुंबाला संयुक्त कुटुंब म्हणतात. संयुक्त कुटुंबात रक्ताचे नातेवाईक एकत्र राहतात आणि ते अडीअडचण आल्यावर एकमेकांना मदत करतात, एक दुसऱ्याची काळजी घेतात. अशा कुटुंबात लहान मुलांना सुरक्षित वातावरण मिळून लहान पोरांच्या निगराणीखाली खूप चांगल्या प्रकारे जडणघडण होऊन ते सुजाण नागरिक बनतात आणि म्हणूनच संयुक्त कुटुंब पद्धती ही काळाची गरज बनली आहे. मित्रांनो, पूर्वी कुणाच्याही घरी टीव्हीचं खोकं नव्हतं, मोबाईलमध्ये कुणाचंही डोकं नव्हतं, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी भिंती रंगवल्या जात नव्हत्या, ब्युटी पार्लरमध्ये पोरी जिंकत नव्हत्या, काच कवड्याचे खेळ जागोजागी खेळले जात होते आणि नंदा भावजांचा घरामध्ये मेळ होता. आणि खरंच सांगते मित्रांनो, तेव्हा माणूस माणसात होता. पण मित्रांनो, विषयाच्या अनुषंगाने सध्याचा विचार केला तर पूर्वीची चित्रे फार बदलून गेली आहे. धकाधकीचे धावपळीचे युग आले आहे. इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुकने आपल्या भोवती फास आवडले आहे आणि त्यातून माणसाचे माणूसपण हरून जिव्हाळा संपला आहे. मोबाईलमुळे जग घरात आलं असलं तरी माणूस माणसापासून दूर गेला आहे. जवळजवळ माणसात मोजताना येणारं अंतर वाढलं आहे. क्रिएट न्यू कॉन्टॅक्टने जेवढा माणूस जवळ येत आहे तितक्याच लवकर ब्लॉक किंवा डिलीटच्या नात्यांचा खात्मा होत आहे. ज्याला यश म्हणावे ते IIT, मेडिकल, IAS, इंजिनियर, डॉक्टरांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कथा कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करणारे कीर्तनकार आणि नासोपचार तज्ञही डॉक्टर आत्महत्या करत आहेत. या सर्व घटनांचा शोध घेतला तर हरवेत चाललेला सुसंवाद, निष्ठेत चाललेली नात्यागोत्याची वीज आणि मनमोकळी करता यावी असे दुर्लभ झालेली मित्रमैत्री असा हा शाब्दिक वर्तमान म्हणून उत्तर समोर येतो. हे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घडत असून हे रोखण्यासाठी पुन्हा या काळात संयुक्त कुटुंब पद्धती हीच काळाची गरज बनली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगते. एका शहरात नवरा बायको आणि त्यांचा छोटासा मुलगा राहतो. ते तिघे एका दिवशी समुद्राच्या काठावर फिरायला गेलेले असतात. तेव्हा ते दोघं नवरा बायको एका वाळूवर बसून गप्पा मारतात. तेव्हा त्यांचा काठीशी बसलेला मुलगा एका हाताने घर आणि झोपडी काढतो. तेव्हा त्याचा बाप पाहतो. तेव्हा तो बोलतो की हे काय आहे बेटा? तेव्हा तो बोलतो की हे माझं घर आहे बाबा. तेव्हा परत तो बोलतो की त्याच्या बाजूला काय काढलेले आहेस तू? तेव्हा तो बोलतो की ही तुमची झोपडी आहे बाबा. तो बाप उडतोच, कारण की त्याच बापाने त्याच्या बापाला स्वतःच्या घराच्या बाजूला त्याच्या स्वतःच्या बापाला झोपडी करून ठेवलेले होते आणि तो लवकर घरी जातो, त्या बापाला आपल्या घरात आणतो. शहर बसा